चंदगडमधील मतमोजणीसाठी जागांची पाहणी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदणकर यांच्या उपोषणाला न्याय मिळण्याच्या दिशेने वाटचाल, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांचा पुढाकार। चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडिंग्लजमध्ये केली जाते, परंतु आता ही मतमोजणी चंदगडमध्येच व्हावी अशी मागणी जोर धरतीये। सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदणकर यांनी 15 ऑगस्टपासून तहसील कार्यालय चंदगड समोर 10 दिवस उपोषण केलं होतं। दरम्यान तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगडमध्येच होण्यासाठी प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं। या संदर्भात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, आंदोलक बाळासाहेब हळदणकर यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची संयुक्त बैठक प्रांताधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीत चंदगडमधील 4-5 संभाव्य जागांची पाहणी करून लवकरच योग्य ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीस नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, संभाजीराव शिरोलीकर, नागेश चौगले, सीताराम नाईक, प्रवीण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदणकर यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे चंदगडमधील जनतेत समाधान व्यक्त होत आहे।